काका, या संपूर्ण मालिकेमध्ये एक एक एपिसोडमध्ये तुमच्याकडून अशी खूप रंजक आणि वेगळी माहिती मिळते. दत्तभक्ती आणि दत्त समर्पण याची अनुभूती तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून आलीच आहे. कोणतीही श्रद्धा समर्पित करायची असेल तर पूजा ही महत्त्वाची गोष्ट असते. दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही दत्त महाराजांची पूजा अर्चा या सगळ्या गोष्टी कशा करता? नाही, म्हणजे मंदिरातली पूजा आम्ही नाही करत. मग ती कोण करतं? म्हणजे अगोदरपासून म्हणजे आत्ता पुजारी म्हणून म्हणजे आमची घरातली काय सेवा असेल, साधना असेल, जप असेल तो वेगळा. परंतु मंदिरात जी दत्त पादुका आहेत किंवा दत्त मूर्ती आहे ह्यांची पूजा म्हणजे आत्ता जवळजवळ 110 वर्ष झाली. म्हणजे हरकुळ गावातलं, इथून आमच्या कणकवलीपासून एक 10 किलोमीटरवर हरकुळ म्हणून गाव आहे. माहिती आहे. त्यातलं करंबेळकर घराणं ते इथे येऊन राहिले आहेत. म्हणजे तिथेच राहतात. हां इथेच राहतात. त्यांचं घर आहे, ते शेतीवाडी करतात आणि जवळजवळ 110 ते 15 वर्ष झाली. ही त्यांची कितवी पिढी? 5वी पिढी. आत्ता जी पुजारी आहेत म्हणजे दाजी भटजी, नाना भटजी, सदूकाका भटजी, त्याच्यानंतर की आता राजू काका आहे किंवा मिलिंद करंबेळकर किंवा अबू करंबेळकर, ही जी माणसं आहेत ती 5वी पिढी आणि 115 वर्ष, जवळजवळ 10 ते 15 वर्ष ती इथे त्यांना झाली. आम्ही पूजा करत नाही. आणि दुसरी एक गोष्ट म्हणून सांगतो तुम्हाला की पूजा करणं ह्याच्या व्यतिरिक्त जे आहे म्हणजे इथल्या परिसराची साफसफाई करणं, इथले उत्सव सुव्यवस्थित करणं, दत्त जयंती असेल, गुरुप्रतिपदा असेल, गुरुद्वादशी असेल, त्रिपुरारी पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे, हे 5 उत्सव आमच्या मंदिरातले हे होतातच. दरवर्षी ते सगळे व्यवस्थित करणं ही एक जबाबदारी आणि हा लोकांपर्यंत पोचवणं आणि लोकांना इथपर्यंत आणणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आलेला माणूस, त्या माणसाला मी परत इथे यायला हवं असं वाटेल अशा प्रकारची सेवा देणं. ही जबाबदारीनी गोष्ट आम्ही करतो. म्हणजे इथे एक विषयाला म्हणून सांगतो तुम्हाला. म्हणजे मागे आपण बोललो त्या माझ्या मुलाचा विषय, त्याच्यानंतर सुन्न करणारा विषय तो. पण त्याच्यानंतर माझ्या पत्नीने म्हणजे लता अशी एकदा दुपारी असं जेवायला बसलो होतो घरात आम्ही, तेव्हा लँडलाईन फोन होते आमच्याकडे, मोबाईल वगैरे नव्हते. आणि जेवायला बसलो होतो आणि ती म्हणाले की माझी पत्नी म्हणाली की आपलं दादा, आम्ही दादा लहानपणापासून मुलाला दादा म्हणतो आमचे, ते म्हटले दादाला म्हणले एवढ्या आजारातून तो बरा झाला तर म्हटले आपण काय करूया की यावर्षीच्या दत्त जयंतीला जो महाप्रसाद होतो ना त्याला तो खिरीचा महाप्रसाद होतो. त्याने खूप मोठा असतो तो खर्च, म्हणजे एक 50 किलो रवा वगैरे, 50 किलो सगळ्यांना दिला जातो. ती समाराधना होते त्या ह्याच्यामध्ये. तो 50 किलो रवा, 50 किलो गूळ, वेलची, असं साखर, असं ते सगळं ते हे 4 म्हणजे आता ते एक 10,000च्या पुढे जात होतं. पण तेव्हा ते एक नाही म्हटलं 3-3,500 रुपये, 20 वर्षापूर्वीचं बोलतो तेव्हा ते मोठेच होते. तेव्हा 3-3.5. तर म्हणलं ते आपण करू आपण असं. तर मी म्हटलं असं नसतं का, ते आपण काय असं पैसे खर्च केले म्हणजे काय नाही म्हटलं, ते काय लोक देतात त्याच्यातून भिक्षेतून आम्ही भिक्षा मागतो त्या कार्यक्रमात दत्त जयंतीच्या. म्हणजे आशिये, कलमट आणि कणकवली 3 गावातून ते भिक्षा मागतो. म्हणजे जो कोण देईल ते ह्याच्यातून मग फिरत जातो आम्ही, दत्तगुरूंचं नाव घेत फिरतो. तर ते म्हटलं काय होतं आहे तर ती नाही, ती म्हणले करू, आपणच करू ते सगळं. म्हणजे त्यांची एक श्रद्धा. असं आम्ही बोलतो इतक्यात आमचा तो लँडलाईन फोन वाजला. तेव्हा आम्ही जेवायला बसलो, तर उठलो, जाऊन मी मोबाईल घेतला, तर म्हणले विलास खानोलकर का? तर म्हणलं हां. तर म्हणले मी गोव्यातून नेरुरकर बोलतो आहे. तर म्हटलं बोला काय? तर म्हणले तुमच्या त्या दत्त जयंतीला ती समाराधना होते ना, त्याला म्हणले गोड पदार्थ काय असतो? तर म्हटलं परंपरेने खीर, आम्ही रव्याची खीर करतो. तर म्हणले त्याला किती खर्च येतो? तर म्हटलं काय 3-3,500 रुपये लागतात म्हटलं. तर म्हणले मला पाठवायचे, ते कसे पाठवू? तर म्हटलं काय? तर नाही म्हणले मला एक तो गोड पदार्थ यावर्षीचा मला द्यायचा आहे सगळं. तर मग तेव्हा ती मनी ऑर्डर वगैरे चालायची ना. तर म्हटलं मनी ऑर्डर करा आणि म्हटलं दत्त महाराजांचं नाव घाला, दत्त मंदिर आशिये म्हणा आणि विलास खानोलकर म्हणून मनी ऑर्डर करा असं. मग ते माझ्या पत्नीला थोडंसं हे वाटलं की आपण ठरवलं आणि असा कोणतरी परकाच माणूस त्या ह्याला, तिला ते त्याचं हे कळलं नाही तेव्हा. खरं म्हणजे ते काय त्याच्यातलं गांभीर्य आहे ते कळलं नाही. मग ते परत ती म्हणले की असू दे, त्यांनी म्हणले खीरचं दिलं सगळं, तर आपण म्हणले साखर भात करायचं म्हणले. तरी मी म्हटलं अगं नको असं, आपण काय हे करू, आपण ते म्हटलं काय सेवा आहे ती करू, आपण ते काय जेवण करतो आपण, करून घालू सगळं. तर नाही मला म्हणले साखर भात, ती खीर पण करायची आणि साखर भात पण करायचं. त्यांच्या मनाचं समाधान. ते काहीतरी असा गोड पदार्थ आपण लोकांना वाटायचं.
तर म्हटलं हरकत नाही. दत्त जयंतीला ते 1.5 महिना होता. म्हणजे हे आमची गोष्ट ऑक्टोबरमधली, म्हणजे नोव्हेंबरच्या मध्ये कुठेतरी ही घटना घडली. डिसेंबरात दत्त हां, डिसेंबरात दत्त जयंतीला 1.5-2 महिने होते. मग मी पण म्हटलं चला एकदा तिला एक समाधान वाटेल ना, चल म्हटलं आपण जेवलो, म्हटलं चल आपण जाऊया आणि म्हटलं साखर भाताचं सगळं सामान खरेदी करायचं आणि मग आणि कोणतरी द्यायला नको म्हटलं. तर म्हटलं जाऊया आमच्याकडे एक 2,000 माणसांचा प्रसाद तेव्हा चालायचा, आता तो त्याच्यापेक्षा कितीतरी चालतो. तर म्हटलं 2,000 माणसांना पुरेल एवढा साखर भाताला लागणारं सगळं साहित्य खरेदी करू आणि आणून म्हटलं इथे ठेवू. म्हणून मग आम्ही गाडी काढली आणि गेलो बाजारात गेलो. तर त्यावेळच्या त्या अवस्थेमध्ये आमच्याकडे एक मोठं दुकान, महत्त्वाचं म्हणजे एक आपा सापळे म्हणून किराणा दुकान होतं. त्यांच्या दारात गेलो, गाडी लावली. तर ते आपा सापळे आता गेले 2 वर्षापूर्वी. तर ते बसले होते काउंटरला. तर ते मला बघितल्यानं म्हणले, ये म्हणले, बरं झालं आलास, ते तुला एक सांगायचंच आहे. तर म्हटलं काय हो. ते आमचं ते नाटका बिटकाची अशी आमची चर्चा चालायची. म्हटलं त्यातला काहीतरी विषय आहे, तुला म्हणलं एक सांगायचंच आहे. तर म्हटलं काय हो. तर नाही म्हणलं, यंदा दत्त जयंतीक ना म्हणले साखरभात घालायचो सगळ्या लोकांका. तर म्हटलं म्हणजे. तर नाही म्हणले सगळा सामान देते, म्हणजे ताबडतोब घेऊन जा. आणि त्यांनी ते 1,000 लोकांना पुरेल एवढ्या सगळ्या साखरभाताचं सगळं सामान, म्हणजे तांदूळ म्हणा, साखर म्हणा, ते काय लवंगा, वेलची, काजूगर, त्याला लागणारं तूप, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करणाऱ्याला 600 रुपये कर्णावळीची मजुरी, इथपर्यंत ते सगळं त्यांनी ते बांधून तयार करून दिलं. आणि त्या दिवसापासून माझ्या बायकोच्या लक्षात आलं की हे प्रकरण सोपं नाही आहे. त्यामुळे आपण फक्त सेवा करायची या भावनेतून आम्ही ते सगळं करतो. आणि हा सुद्धा एक माझ्या आयुष्यातली फार मोठी नोंद त्या सगळ्या प्रक्रियेतली आहे. संचित आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की एका वेळी योगायोग होईल, दुसरा वेळी इथे झाला. त्यामुळे त्या दिवसापासून लक्षात आलं की येणाऱ्या माणसाला इथे समाधान वाटावं, अशी सेवा आपण द्यायची, हाच त्याच्या मागचा मतितार्थ आहे. आणि प्रामाणिकपणे ते करत राहायचं बस. चला मंडळी, या निमित्ताने पुन्हा एक अनुभूती आपण जाणून घेतली. अशाच अनुभूती जाणून घेऊया, वेगवेगळे प्रश्न त्यांच्याकडून जाणून घेऊया. तोपर्यंत आज थांबूया. नमस्कार. या संवाद मालिकेमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे, ती त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवली. अशीच महत्त्वाची माहिती प्रत्येक एपिसोडमधून आपण जाणून घेणार आहोत. तूर्तास या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.